नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जो तुम्ही बघितला असेल, जे आपण काही लेवल डिस्कशन केलं, तर मग त्या सेलिंग साईडला असू, नो ट्रेडिंग झोन असू किंवा बुलिश साईडला असू, मार्केट बघितलं तर नो ट्रेडिंग झोन बुलिश साईडला ब्रेक केला. त्याच्यानंतर मार्केटनी कंटिन्युअसली वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम दिला. सो कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल, लेवल नोट करून ठेवले असेल, तर आजचा ट्रेडिंग करताना तुम्हाला त्या लेवलचा चांगल्या प्रकारे बेनिफिट फायदा झालेला असणार आहे. त्याच्यामुळे जर फायदा झाला असेल लेवलचा आणि ॲनालिसिस व्हिडिओचा, तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आज जर बघितलं तर मार्केटची जी क्लोजिंग आहे ती डे हायला आहे. मग ती निफ्टी असो, बँक निफ्टी असो आणि सेन्सेक्स असो, क्लिअरली एक मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं आहे. सो उद्या इम्पॉर्टंट दिवस आहे. उद्या गुरुवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे कुठल्या लेवलवरनं आपल्याला मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे ते डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीच्याही लेवल आपण बघणार आहोत. स्पेशली निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे त्या लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवरती आपण व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्केटचं ॲनालिसिस करत असतो, इंडेक्सचं ॲनालिसिस करत असतो. नक्कीच त्याचा तुम्हाला स्टॉक मार्केट शिकण्यासाठी फायदा होईल. ओके, आता या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 2000 लाईक अपेक्षित आहे. मला होत नाही आहेत, 1000, 1200, 1400पर्यंत आसपास जातो आपण. परंतु मला नक्की खात्री आहे की या व्हिडिओचं लाईकचं गोल जे 2000 आहे तुम्ही कंप्लीट करसाल. आणि 400 ते 500 कमेंटची अपेक्षा आहे. आता तुम्ही मला सांगितलं की सर कमेंट का इतक्या पाहिजे? कारण की प्रत्येकाला मार्केटमध्ये जे काही गोष्टी वाटतात त्या गोष्टी तुम्ही कमेंटद्वारे नक्की शेअर करू शकता. कारण की त्या कमेंट मी देखील वाचत असतो, आपले जे दुसरे व्ह्यूवर्स आहेत ते देखील वाचत असतात आणि त्या कमेंटमधनं खूप काही शिकायला मिळतं. मला देखील शिकायला मिळतं. मला देखील तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असतात, तर त्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्यात की नाहीत ह्या गोष्टी मला कमेंटमधनं कळतात. त्याच्यामुळे कमेंट करायला नक्की कमेंट करा, विसरायचं नाही आहे. ओके, तुमचा 1-2 मिनिट जातील कमेंट करायला. 1 मिनिट पुरेसा आहे. 1 मिनिट द्या, कमेंट नक्की करा. तुमचे काही डाऊट्स असतील ते विचारा, मार्केट रिलेटेड काही गोष्टी असतील ते विचारा, पण कमेंट नक्की करा. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मी काल कोर्स म्हणजे प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा जो सिलेबस आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला होता. आता त्याच्यावरती खूप सारे मित्रांचे क्वेश्चन होते की सर हा जो सिलेबस आहे, हा जो कोर्स आहे तो कुठल्या भाषेमध्ये आहे? तर मराठी भाषेमध्ये आहे. आपल्या मराठी लोकांसाठीच आपण तयार केलेला आहे तो. ओके, तर मराठी भाषेमध्ये आहे. आता तो कोर्स कुठं बघायचा ते तिकडे त्या लिंकवरती गेल्यावरती खूप सारे मी तिकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिलेबस काय असणार आहे ते सगळे इन्फॉर्मेशन दिले. जर तुम्ही कोर्स जॉईन करण्यासाठी इच्छुक असाल तर तो कुठे तुम्हाला बघायला मिळेल? जर तुम्ही तिकडे कोर्स जॉईन केला तर तुम्हाला तो गुगल ड्राईव्हच्या स्वरूपात, गुगल ड्राईव्हवरती, जीमेलवरती तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल. तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये बघू शकता. ते संपूर्ण व्हिडिओ आहे. ओके, जवळजवळ 15 ते 16 व्हिडिओ आहेत. मोठे मोठे व्हिडिओ आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की एकदा तो सिलेबस बघा. सिलेबस बघून ठरवा की तुम्हाला त्या कोर्सला जॉईन व्हायचं आहे का नाही. कारण की सिलेबसमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी क्लिअर पद्धतीने सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की तुमची जी स्टाईल आहे ट्रेडिंगची, तुम्ही जर प्राइस ॲक्शननुसार जर ट्रेडिंग करत असाल, तुम्ही सेटअपनुसार जर ट्रेडिंग करत असाल, तर ती जर तुमच्या पर्सनॅलिटीला किंवा तुमच्या जे ट्रेडिंगच्या ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करता त्याला जर सूट होत असेल तर नक्की तुम्ही विचार करू शकता. परंतु तुम्ही जर इंडिकेटर बेस्ड ट्रेडर असाल किंवा तुम्ही जर प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडर नसाल तर एकदा तुम्ही तो जॉईन करायचा नाही त्याचा विचार करू शकता. ओके, कम्प्लिटली तुमच्या हातात आहे. तुम्हाला करायचं असेल तर नक्की करू शकता, नसेल करायचा तुमचा प्रश्न आहे. परंतु सगळे जे व्हिडिओ स्वरूपात तो कोर्स आहे ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही फक्त जॉईन झाल्यानंतर तिकडे मी दिलेलं आहे टेलिग्रामचं देखील तिकडे मेन्शन केलेलं आहे ID, तिकडे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता की सर आम्ही कोर्सला जॉईन झालेला आहे, आम्हाला लिंक प्रोव्हाइड करा, किंवा ते ॲटोमॅटिकली मला देखील समजून
जाईल. परंतु जर इच्छुक असाल तर नक्की एकदा चेक करू शकता. एकदा सिलेबल्स बघा आणि त्याच्यानंतर ठरवा. ओके, कोणालाही काही बळजुबरी नाही आहे. आता येऊया आपल्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मार्केट जर बघितलं तर तुमच्यासमोर आत्ता जो चार्ट ओपन आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आपण काल काय डिस्कशन केलं होतं, आज मार्केटने काय परफॉर्मन्स केला आहे ते सगळ्यात अगोदर बघूया. निफ्टी 5 मिनिटा चार्ट आहे. आपण काल काही लेवल डिस्कशन केलं होतं, 25,125ची लेवल आणि डाऊन साईडला 25,000ची लेवल. आता हा जो झोन होता तो थोडासा मोठा होता, आपण काल डिस्कशन केलं होतं. परंतु बघा गॅप अप झाला, खाली आला, पुलबॅक घेतला, लेवल ब्रेक झाली. आता इकडे परत प्राइस ॲक्शनची कमाल बघा, एक कप अँड हँडल पॅटर्नचा मोमेंटम ब्रेकआउट दिला. कप अँड हँडल देखील आपण तिकडे व्यवस्थितरित्या समजवलेला आहे प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंगच्या सिलेबसमध्ये. ओके, फर्स्ट लेवल 25,182 क्लिअर कट मोमेंटम. सेकंड लेवल 25,240 जे आपण काल लेवल 2 डिस्कशन केलं होतं तिकडे मार्केट पोहोचलेलं आहे. आता मला काही वेगळं सांगायची गरज नाहीच आहे, पूर्ण लेवल तुमच्या समोर आहेत. हा नो ट्रेडिंग झोन, ही फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, ही डाऊन साईडची फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, ही लेवल टप्पा खाऊन ब्रेक व्हायची अपेक्षा होती. काल जर तुम्हाला सांगितलं मी सेलिंग साईड जायचं असेल, आले का खाली ती नाही आली. ही लेवल बघा ब्रेक केली, त्याच्यानंतर सरळ मोमेंटम देऊन गेलेला आहे. आता खूप साऱ्या मित्रांचे असं असतं की सर ही डाऊन साईडला पण आला ना. आता तुम्ही जर 2 आणि 3 पॉईंटचा जर एस एल फॉलो करत असाल तर ते मार्केट प्रत्येक वेळेस एस एल घेऊन जाणार आहे, कारण की इतका छोटा एस एलवरती काम करणं नामुमकिन असतं मार्केटमध्ये. तुम्ही ॲज अ प्राइस ॲक्शन नुसार एस एल फॉलो करू शकता किंवा ॲज अ तुम्ही तुमच्या रिस्कनुसार एस एल फॉलो करू शकता. जो पण तुम्हाला बेटर वाटते, जो पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तिकडे तुम्ही फॉलो करू शकता. आता हे सगळे डिटेल्स मी त्या सिलेबसमध्ये देखील सांगितलेलं आहे, परंतु ठीक आहे, चालता चालता 2 गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या तर काही लगेच काही खराब होणार नाही कुठली गोष्ट. जेवढं मला वाटतं तेवढं मी शेअर करत जायचाच प्रयत्न करत असतो ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर बघा तुमच्या समोर आहे मार्केटने व्यवस्थित मोमेंटम दिलेला आहे. आता आपण काही मला वाटते काल परवाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं कुठली लेवल. आता मी सगळ्या लेवल ह्या रिमूव्ह करतोय आणि आपण हा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती डिस्कशन केला होता. ओके, लक्षात असेल तुम्हाला तर मला नक्की सांगा, कारण की आपण ही संपूर्ण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. मार्केटने आज तुम्हाला दिसतंय की हा बुलिश मोमेंटम दिलाय, याच्यात काहीही सरप्राईज नाही आहे. आपण ह्या सगळ्या लेवल अगोदर डिस्कशन केलं होतं. बघा मी तुम्हाला इकडे डिस्कशन केलं होतं चॅनल ए ग्रेड चॅनल होता, खाल्याला सपोर्ट घेतला, खाल्याला सपोर्ट घेतला. आता आपण डिस्कशन काय केलं होतं की इकडे याची क्लोजिंग होती त्या दिवशी आणि परत पुलबॅक इनवरती गेला. आता याने बघा 50% वरती काल रिजेक्शन घेतलं आणि आज परत तीच 50% लेवल ब्रेक केली. आता हाय पॉसिबिलिटी काय आहे उद्याच्या एक्सपायरीची, की उद्याच्या एक्सपायरीची हाय पॉसिबिलिटी आहे जर हा कन्सल्टेशन करून जर यांनी आजचा इंट्राडे हाय ब्रेक केला तर हा आपल्याला वरती जाताना ही जी रेजिस्टन्स आहे चॅनलची त्या रेजिस्टन्सला जाताना दिसण्याचे हाय पॉसिबिलिटी आहे. तर तो एक आपल्याला इकडे व्ह्यू बघायला मिळतोय. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे की हा जो कालचा हाय होता आणि आजचा जो सपोर्ट होता हा जर ब्रेक केला तर एकदा परत हा 50%ला देखील जाण्यासाठी टच करणार. आता ही टाईम फ्रेम 15 मिनिटाची, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा चार्ट छोटा दिसत असेल, परंतु तुम्हाला हा पूर्ण व्ह्यू समजावण्यासाठी मी थोडासा चार्टला झूम आउट केलेला आहे. ओके, सो इकडे काय आहे की ही इम्पॉर्टंट लेवल आहे. कालचं जी ओपनिंग होती आणि त्या लेवल जी ब्रेक केलेली आहे ती ॲज अ इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार आहे. तो सपोर्ट जर ब्रेक होतोय तर आपल्याला एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन देखील परत बघायला मिळणार आहे, कारण की या चॅनलमध्ये देखील एक छोटासा चॅनल क्रिएट झालेला आहे. इकडे जर तुम्ही बघितलं, ओके, चॅनलमध्ये देखील छोटासा चॅनल क्रिएट झाला आहे, परंतु हा चॅनल इम्पॉर्टंट आहे. हा ए चॅनल आहे आणि हा बी चॅनल जर तुम्ही कन्सिडर केला याची प्राइस ॲक्शन थोडीशी खराब आहे ह्या चॅनलची, परंतु ह्या चॅनलची प्राइस ॲक्शन एकदम परफेक्ट आपण म्हणू शकतो प्राइस ॲक्शन वाईज. ओके, तर तो वरती गेला, इकडे रजिस्ट्रेशन घेतला, आता तो खाली येणार आहे नाही येणार आहे ते आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया काय प्राइस ॲक्शनमध्ये. परंतु आत्ता जर बघितलं तर याचा जो वे आहे, याचा जो रस्ता दिसतोय आपल्याला, तो हा आपल्या रस्त्याला या लेवलपर्यंत टच करण्यासाठी दिसतोय. आता इकडे दिसतोय म्हणजे लगेचच जायचं आहे का नाही, इकडे आपल्याला रिसेंटली रेजिस्टन्स देखील आहे, त्या रेजिस्टन्सला पहिलं ब्रेक केलं पाहिजे. आता कुठलाही रेजिस्टन्स ब्रेक कसं होतो की थोडं तिकडे कन्सोल्टेशन करून थोडंसं व्हॉल्यूम जनरेट होणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट मिळतो. ओके,
थोडंसं असं तुम्हाला डिस्टर्ब सहन करावं लागणार आहे. रिकवर होतोय घसा अजून. ओके. चला. आता जर बघितलं तर 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती या चॅनलला चार्टला रिसेट करूया. आता तुम्हाला तो चॅनल दिसेल, की जो मी तुम्हाला आत्ता डिस्कशन करतो. हा चॅनल तुम्हाला दिसेल. थोडंसं इकडे मी चॅनलला व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करतो. चॅनलचं एक लक्षात ठेवा, चॅनल कसा ड्रॉ करायचा, जितके जास्तीत जास्त पॉईंट तुम्हाला कनेक्ट करता येईल तितके कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आता मी बघा इकडे चॅनल क्रिएट केलं आहे. जितके जास्तीत जास्त पॉईंट, हा एक पॉईंट होता, हा एक पॉईंट होता, हा एक पॉईंट होता, हा एक पॉईंट होता. जितके जास्तीत जास्त पॉईंट तुम्हाला चॅनलच्या रेषांमध्ये टच करता येईल तितके टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आता बघा याच्यामध्ये काय आहे, की इकडे कंटिन्युअसली सपोर्ट घेऊन वरती चाललेला आहे. आता ह्याने जर कन्सोलिडेशन केलं, तर कन्सोलिडेशन केल्यावर काय होणार आहे, या सपोर्टवरती येणार आहे तो. कन्सोलिडेशन करून जर या सपोर्टवरती आला आणि इकडनं जर ब्रेकआउट दिला तर याचं फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल ओपन होतात ते. मग तो थोडा असा पण जाऊ शकतो. आता मी तुम्हाला फक्त जस्ट दाखवलं इकडे. ओके. म्हणजे आणखी एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये काय इकडे एक छोटासा रेजिस्टन्स दिसतोय का तुम्हाला? येस, दिसतोय. हा एक छोटासा रेजिस्टन्स देखील आहे इकडे, जिकडनं शार्प सेलिंग आली होती त्या रेजिस्टन्सवरती आणि आता रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर कन्सोलिडेशन करून जर याने लेवल ब्रेक झाली तर हा आपल्याला आणखी एक ब्रेकआउट देताना दिसू शकतो. आता हा चॅनल आपण ह्या चॅनलमध्ये बघितलं, जो मोठा चॅनल होता 15 मिनिटं टाईम फ्रेम होती, त्याच्यात देखील आपल्याला एक बुलिश मोमेंटम दिसतोय. त्याच्यामुळे जो व्ह्यू बनतोय तो एक बुलिश साईडचा व्ह्यू जास्त बनतोय. ओके. आता त्याच्यामध्ये कुठे कुठे अडचणी आहेत बुलिश साईड जाताना ते आधी समजून घेऊया आणि त्याच्यासोबतच आपण लेवल मार्क करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर पहिला जो रेजिस्टन्स आहे तो एक आपल्याला बुलिश साईडला जाताना अडचण करतो, म्हणजे तो कुठला आहे? 25,250. म्हणजे हे तर क्लिअर झालं की जोपर्यंत 25,250 लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा व्ह्यू बनणार नाही. हे तर क्लिअर झालं तुम्हाला. एक एक गोष्ट क्लिअर झाली ना, तुम्हाला ट्रेडिंग करताना तुमचे जे विचार आहेत ते पटकन सुचतात तुम्हाला. हां बाबा 25,200 इकडे हा रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे ही लेवल ब्रेक होणं थोडंसं कठीण आहे लगेचच्या लगेच. त्याच्यामुळे हा रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडला तर रिस्क आहे, हे तुम्हाला समजलं. दुसरी गोष्ट काय आहे, की इकडे ही एक लेवल आहे जी की 25,150ची लेवल आहे. या लेवलवरती जर तुम्ही बघाल, ही लेवल मार्क करतो मी. ही जर लेवल मार्क केली तर तुम्हाला भरपूर पॉईंट इकडे बघायला मिळतात. पॉईंट म्हणजे काय, ही कुठले पॉईंट बोलतोय मी? हे सपोर्ट रेजिस्टन्सचे पॉईंट बोलतोय. थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा ही एक इम्पॉर्टंट लेवल बनली होती इकडे, ही एक लेवल बनली होती, हा एक, हा एक, हा एक, हा एक. मल्टिपल पॉईंट इकडे बनलेले आहेत. त्याच्यामुळे मल्टिपल पॉईंट जेव्हा बनतात ती लेवल एकदम VIP लेवल तयार होते. ओके. म्हणजे जर बघितलं तर कालची गॅप अप नंतर जी खाली आला, त्याच्यानंतर जर पहिल्यांदा आज बघितलं तर त्याच लेवलवरती हाय लावला, खाली आला, परत वरती गेला, या लेवल थोडं कन्सोलेशन केलं, पुल बॅक बघा त्याच लेवलवरती आला आणि तिकडनं वरती गेला. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळते, की ही जी रेंज आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक सपोर्ट आहे. ही रेंज तुम्हाला आत्ता 100 पॉईंटची बघायला मिळते आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. जर निफ्टी कन्सोलिडेशनमध्ये गेला किंवा जर निफ्टी स्लो झाला तर हाय पॉसिबिलिटी काय आहे, कुठल्या रेंजमध्ये तो कन्सोलिडेशन करू शकतो, कुठल्या रेंजमध्ये टाइमपास करू शकतो, कुठल्या रेंजमध्ये प्रीमियम सगळ्यात जास्त डिके होऊ शकतात, त्याच्यासाठी ही लेवल आहे. ही जर रेजिस्टन्स आणि हा एक सपोर्ट आहे, तर त्याला आपण मार्क करतोय. म्हणजे आपल्याला कुठं ट्रेडिंग करायची नाही आहे, हा झोन अगोदर मिळाला. म्हणजे आपण काय झालो, ह्या झोनमध्ये एकदम रिलॅक्स झालो. 25,250, 25,150, की बाबा ह्या झोनमध्ये आपलं कॅपिटल जाण्याचे हाय चान्सेस आहेत, परंतु प्रॉफिट होण्याचे लो चान्सेस आहेत. ओके. तर हे तुम्हाला सोयीस्कर समजलं असेल आता, कारण की हा आपला ॲनालिसिसचा फॉर्मॅटच असा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की कुठली गोष्ट प्रोसेसनी जर करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला समजणार पण आहे आणि पटकन समजून पण तुमचे जे जे प्रॉब्लेम क्रिएट होतात ते ट्रेडिंग करताना, ते प्रॉब्लेम थोडेसे कमी होणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे मित्र आहेत सबस्क्राईब करत नाहीत. का करत नाहीत? आय डोंट नो. आवडत नसेल तर तसं सांगा, परंतु जर आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करत जावा ना, कारण की मोटिवेशन मिळतं. ओके. चला ह्या लेवल तुम्हाला समजलेत. आता आपण सगळ्यात अगोदर बुलिश साईडच्या लेवल बघणार आहोत, कारण की
जी प्राइस ॲक्शन बनली आहे बघा इकडनं, ही प्राइस ॲक्शन डाऊन साईडला इकडनं बनली होती, इकडनं सपोर्ट कन्सिडर झाला, डबल बॉटम क्रिएट केला, बुलिश हायर हाय पॅटर्न क्रिएट निफ्टीवरती येते. आता तो एका मेजर रेजिस्टन्सवरती आला आहे, त्याच्यामुळे ही एक लक्ष्मण रेषा आपण म्हणू शकतो 25,250ची. ही जर ब्रेक होते तर काय आपल्याला अपॉर्च्युनिटी बघायला मिळते? तर सर्वात अगोदर अपॉर्च्युनिटी आहे या रेजिस्टन्सची, म्हणजे 50 पॉईंटचा एक रेजिस्टन्स आहे इकडे. इकडे बघायला गेलं तर आपल्याला आणखी अपसाईडला मिळतो याचा रेंज, परंतु थोडंसं सेफर साईड राहिलं तर अतिउत्तम, कारण की राऊंड लेवलवरती मार्केट बऱ्यापैकी रिॲक्ट करतं. त्याच्यानंतर आपण काय मिळतं आपल्याला सेकंड लेवल, ही जी गॅप पेंडिंग आहे ही गॅपची लेवल, मग तिला आपण ॲज अ राऊंड लेवल कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यानंतर कुठली लेवल बघायला मिळते? त्याच्यानंतर छोटंसं लेवल आहे इकडे ही, आणि ती लेवल कम्फर्टेबल आहे. म्हणजे जर बघितलं तुम्ही तर आपल्याला काय लेवल बघायला मिळालं आहे ते बुलिश साईडला 25,300 ही फर्स्ट लेवल, 350 ही सेकंड लेवल, आणि 25,375 ही तिसरी लेवल आहे. आता फोकस काय ठेवायचा आहे? लेवल तर चला, लेवल काढणं काही मोठी गोष्ट नाही, तुम्ही वारंवार व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल, परंतु इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे ती आपण डिस्कशन करूया. हे लेवल तर माहितीच झालं तुम्हाला, नोट नक्की करून ठेवा. ही लेवल डायरेक्ट ब्रेक झाली तर इग्नोरच करायचं आहे, इग्नोरच. भले इकडनं निफ्टी एका दिवसामध्ये 1000 पॉईंट जाऊ किंवा 10,000 पॉईंट जाऊ, आपल्याला काही घेणं देणं नाही. हां, परंतु एकदा आला, सपोर्ट घेतला राऊंड लेवलवरती 25,200वरती, 25 खाली आला या रेंजमध्ये, किंवा इकडे कन्सोलिडेशन केला, आणि त्याच्यानंतर एखादा राऊंडिंग हा मोमेंटम झाला आहे, हा एखादा राऊंडिंग बॉटम किंवा एखादा चॅनल, कुठलीही जी बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. आता तुम्ही म्हणसान की सर तुम्ही सांगताय खरं, पण च्या मायला आम्हाला बुलिश कुठली बेरिश कुठली हेच समजत नाही. याचा अर्थ तुम्ही नवीन आहात, थोडा वेळ द्या, थोडं समजून घ्या. तर काही समजत नसेल तर मी प्राइस ॲक्शनसाठी इतके व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत, एकदा नक्की त्याचा विचार करू शकता. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी काय की ॲनालिसिस व्हिडिओ बघताना मी जसं चार्ट तयार झालं आहे तसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सिलेबस किंवा कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायचे त्याच्यावरती तुम्ही काही ना काही गोष्ट पे करून तुम्ही घेताय, ते त्याचं बेनिफिट काय असतं की ते एका क्रमामध्ये असतं, एक क्रमामध्ये असतं की फर्स्ट हा, सेकंड हा, थर्ड हा, 4 हा, 5वा, 10वा, असं सगळं व्हिडिओ क्रिएट केलेलं आहे. बरं, त्याच्यासोबत आपल्याला 1-on-1 सपोर्ट देखील दिलेला आहे. तिकडे तुम्ही त्या सिलेबस बघताना तुम्हाला काही डाऊट वाटले तर तुम्ही ते क्लिअर देखील करू शकता, त्याच्यासाठी टीम तुमच्यासोबत जॉईन होणार आहे. ओके, तर त्या काही गोष्टी फॅसिलिटी असतात, त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा असतो. बाकी ज्याला नाही जॉईन करायचं त्याला वाटतं की मी सरांचं हे बघूनच बऱ्यापैकी शिकेल, इकडे जरी हरकत नाही आहे. असं काही नाही की तुमच्यापासून काही लपून ठेवायचं आणि काही नाही, इकडे देखील भरपूर गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की लपून ठेवण्यासारखं काही नाहीच नसतंच. ओके, ज्याला वाटतं की घेऊन आपण एकदा बघावा, त्याच्यामध्ये तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होत असेल तर ते करा. ज्याची ऐपत नसेल किंवा ज्याला वाटतं असेल की नको आपण ते बघायला, आपण हेच करूया, इकडे देखील बघू शकता, काही हरकत नाही, कोणाला कुठलाही फोर्स नाही आहे. हां, चला, 25,250 किलो तुम्हाला सांगितलं, बुलिश चॅनल किंवा कन्सोलिडेशन बॉक्स पॅटर्न, हे सगळं काय आहे जे बुलिश आपल्याला इंडिकेशन देतं. मिळाला ब्रेकआउट चांगला 25,300, 25,350, 25,375, हा संपूर्ण लेवल ॲक्टिवेट होतं. ते आता कसं ट्रेलिंग करायचं, कसं काय करायचं हे वारंवार मी सांगत असतो. 50% प्रॉफिट लॉक पहिल्या लेवलवरती, त्याच्यानंतर ते SL कॉस्ट टू कॉस्ट करून सेकंड लेवल अचीव करण्याचा प्रयत्न करा. तिकडनं सेकंड लेवलपर्यंत गेला तर पहिल्या लेवलपर्यंत तुम्ही ट्रेलिंग SL करू शकता. जर तुमचे लॉट साईज कमी असेल तर एक ठराविक लेवलवरती तुमच्या SLनुसार जर तुम्हाला 1:2, 1:3 जर मिळत असेल, तुम्ही तिकडनंही प्रॉफिट लॉक करून मार्केटच्या बाहेर पडू शकता. ओके, परंतु प्रॉफिट नक्की विचार करा घ्यायचा. आता डाऊन साईडला जर बघितलं तर 25,150ची लेवल आहे, 25,219ला लेवलला क्लोजिंग आहे, म्हणजेच या लेवलपासून 70 पॉईंट निफ्टी अप साईडला क्लोज आहे. आता तुम्ही म्हणू शकत होता की सर ही कालची जी लेवल होती ही जर ब्रेक केल्यावरती देखील आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला असता ना, नक्की मिळाला असता, काही हरकत नाही. परंतु तुम्ही लक्षात घ्या
की आपल्याला सेफ ट्रेडिंग करायची आहे का आपल्याला रिस्की ट्रेडिंग करायची, हे तुम्ही ठरवू शकता. तर माझ्यासारखा व्यक्ती आहे जो ऑलवेज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही कसं सेफली ट्रेडिंग करायला पाहिजे. कधीही आपलं कॅपिटल इम्पॉर्टंट कसं वाचवता आलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. जे आपल्याकडे आहे ते न जाता दुसरं मिळवणं हा विनिंग फॉर्म्युला आहे. आपल्याकडे आहे त्याला विजा करून दुसरं मिळवण्यात कुठलाही लॉजिकल पॉईंट नाही. आता याच्यावरती एक चांगलं उदाहरण मला बघायला मिळते, ते समजून घ्या. माझी उदाहरणं असतातच जरा अफलातून, असं मला खूप सारे लोक देखील सांगतात, म्हणजे मार्केट रिलेटेड देखील आणि दुसऱ्या व्यावहारिक जीवनात देखील आणि लाईफमध्ये जगताना देखील माझी उदाहरणं लोक आवर्जून ऐकतात. ओके, आता तुम्हाला वाटत असेल की काय इतका तरुण मुलगा आहे, काय आवर्जून ऐकणार आहे. खरी गोष्ट सांगतो. आता इकडे मला एक उदाहरण चांगलं देऊशी वाटते तुम्हाला, की आपल्याजवळ आहे ते कसं सेफ करून मिळवणं इम्पॉर्टंट आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही माझ्या वयाच्या असाल, माझ्यापेक्षा मोठे असाल, माझ्यापेक्षा छोटे असाल, कुठल्याही वयाचं असो, फिटनेसला तुम्ही इम्पॉर्टन्स देत असाल. जर बघा तुमची बॉडी हेल्दी आहे, तुमची बॉडी हेल्दी आहे, परंतु अजून तुम्हाला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची, अजून तुम्हाला अजून हेल्दी व्हायचं, तर आपण काय करतो, जिमला जॉईन करतो. आता जिम जॉईन झाल्यावरती कोणाच्या बाबतीत असं होऊ नये, पण तुम्ही जिमला जॉईन केले, तिकडे वेट ट्रेनिंग करताय आणि बघा ट्रेडिंग इतकं डोक्यात बसलं आहे की वेट ट्रेनिंगला पण ट्रेडिंगच बोलते. वेट ट्रेनिंग करताना तुम्हाला जर इंजुरी झाली तर तुमचं पहिलं काय असतं, लक्षात काय येतं, म्हणजे माझा एक्सपिरियन्स असं सांगतो आहे की असं जिमला गेले, वेट ट्रेनिंग करताय आणि इंजुरी झाली, तर तुम्ही पहिलं असतं ते आयला कशाला इथं आलो, जे होतं चांगलं होतं तेच व्यवस्थित होतं, आता जे होतं ते पण खराब करून घेतलं आहे आणि पुढचं तर राहूनच गेलं. म्हणजे पश्चाताप कुठल्या गोष्टीचं होतं की बॉडी बनली नाही ती वेगळी गोष्ट आहे, कारण की ती आपल्याकडे नव्हती. जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता त्यावेळेस तुमच्याकडे ती जी बॉडी तयार होणार होती, जी बॉडी तुम्ही करणार होते, ती तुमच्याजवळ होती का, नव्हती. परंतु तुमच्याकडे काय होती, तुमच्याकडे होती एक हेल्दी बॉडी, आणि ती हेल्दी बॉडीला जर डॅमेज झाला तर पश्चाताप तुम्हाला त्या बॉडीचं नाही होत जी तुम्ही बनवायची होती, पश्चाताप तुम्हाला ह्या बॉडीचं होतं, ह्या गोष्टीचं होतं की जी होती हेल्दी ती खराब केली. मग फॉर्म्युला हा यूज करा इकडे, की जे प्रॉफिट तुम्हाला ॲग्रेसिव्ह रिस्क घेऊन दिसतंय, जे प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे, फ्युचर आहे, ते कुणी प्रिडिक्ट करू शकत नाही आहे. ओके, तर हे जे प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे ते मिळायचं सोडा, जे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आहे ते पहिलं सेफ कसं ठेवता येईल याचा विचार करा. समजलं तुम्हाला उदाहरणाचं कनेक्शन? ओके, समजलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तेच तुम्हाला बोलेन की स्वतःची स्तुती खूप करतात सर, परंतु मार्केट बाबतीत मी माझी स्तुती नाही करणार, परंतु उदाहरणाच्या बाबतीत तुम्हाला करावीच लागेल, कारण की तिकडे क्रेडिट पाहिजे मला उदाहरणाच्या बाबतीत. तर ते उदाहरण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. याचा अर्थ काय आहे की जे तुमच्याकडे आहे ते आधी सेफ करायचं बघा, जे तुमच्याकडे नाही आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे त्याचा इतका विचार करू नका. सेम जे कॅपिटल तुमच्याकडे आहे ते ह्या ॲग्रेसिव्हमध्ये जाण्यात काही लॉजिक नाही आहे, परंतु एक सेफ लेवलवरती जर तुम्ही असाल तर ती 25,150ची सेफ लेवल आहे. मी असं बोलत नाही की हा सेलिंग पार्ट येणार नाही, हे मलाही दिसतं आहे की इकडनं जर छोटासा डबल टॉप किंवा काय केलं, इकडे ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर ही सेलिंग साईडला येऊ शकतं, परंतु इकडे कम्प्लिटली कंटिन्युअसली रेजिस्टन्स आहे, एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला होता, तर इकडे बघायला मिळतं की इकडे रिस्कचा चान्स आहे, इकडे थोडंसं खड्ड्यात पडण्याचा चान्स आहे, तर त्या खड्ड्याला थोडंसं आपण अवॉइड करूया. मग त्याच्यासाठी थोडंसं आपण सेफर साईड जाऊन खड्ड्यात पडलं तर जास्त वाईट नाही वाटणार, परंतु ॲग्रेसिव्ह दिसतोय आणि नंतर खड्ड्यात पडलं तर वाईट वाटेल. जाता जाता अचानक कळलं नाही खड्ड्यात पडलो तर इतका त्रास नाही होणार, परंतु दिसतोय आणि दिसून पण खड्ड्यात पडलोय तर तो जास्त त्रास होतो, लक्षात घ्या. चला, तर समजलं तुम्हाला का आपण ही लेवल डिस्कशन करतोय. आता 2-3 लोक आहेत जे रेग्युलर बोलतात की काय फालतू गप्पा मारताय, वायफळ पसारा सांगत बसताय. सांगणं गरजेचं असतं. डाऊन साईडला काय लेवल बनतात, सिम्पल आहे. जेव्हा ही लेवल ब्रेक होते तर सरळ सर इकडे एक छोटासा रेजिस्टन्स आहे, परंतु या छोट्यासा 10-15 पॉईंटसाठी आपण नाही विचार करू शकत. आपल्याला पहिली लेवल 25,100चीच घ्यावं लागेल. मग इकडे येऊन छोटासा SL जरी द्यायला आला आणि या सपोर्टरनं मागं फिरला
तर गप गुमाने इकडे SL देऊन बाहेर पडायचं आहे. SL देणं कधीही बेटर, कारण की उद्या तर एक्सपायरी आहे. होल्ड करत बसले इकडेच जर क्लोजिंग झाला, संपलं, जे पण घेतले ते सगळं झिरो होणार आहे. त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन सिलेक्शन देखील तितकेच इम्पॉर्टंट आहे. पहिली लेवल, त्याच्यानंतर हा गॅप आहे, गॅप फिलिंगचा विचार करू शकता आपण. त्याच्यानंतर ही सेकंड लेवल 25,050. तिसरी लेवल आपण एक मार्क करूया. आलाच मोमेंटम अफलातून, तर या 3 लेवलचा विचार करू शकतो आपण. येऊ द्या, टप्पा खाऊ द्या. टप्पा खाल्ल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते काय प्राइस ॲक्शन बनते इकडे. टप्पा खाल्ल्यानंतर डाऊन साईड 2500, 2550 आणि 25,015. कुठल्याही गोष्टीकडे रिझन असलं पाहिजे. आपण सेलिंगच्या साईडला का जातोय, हा ट्रेड घेताना देखील रिझन पाहिजे. बुलिश साईडला का जातोय, तर हा ट्रेड घेताना देखील रिझन पाहिजे, कारणं पाहिजे. तर कारण विनाकारणाची कुठली गोष्ट करत असाल तर त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याचा पॉसिबिलिटी खूप कमी होते. बाकी नो ट्रेडिंग झोन नोट करून ठेवा. 25,250, 25,150 क्लिअरली अवॉइड करायचं ट्राय करा. आता सर गॅप अप गॅप डाऊन थोडंसं इग्नोर करा. इतकं काही चांगली अपॉर्च्युनिटी दिसत नाही गॅप अप गॅप डाऊनला. थोडंसं मग कन्सोलेशनमध्ये जाईल. स्पेशली गॅप डाऊन झाला तर क्लिअरच इग्नोर करा, कारण की तो गॅप डाऊन झाला तर तुम्ही एका रेंजमध्ये अडकल. ओके, आज पण बघा इंडेक्स डाऊनच होता. स्टार्टिंगला थोडासा ओपनिंगला वाढला होता मार्केट ओपनच्या वेळेस, परत दिवसभरात डाऊनच झाला. म्हणजे आजही मार्केटनी ऑप्शन रायटरचंच मार्केट आहे. ऑप्शन चेन ओपन करूया. उद्याची निफ्टीची एक्सपायरी आहे, एक मिनटं. येस, वीकली एक्सपायरी आहे. मंथली 31 तारखेला आहे बघा इकडे, वीकली आहे 24 जुलै. तर सिम्पल लक्षात ठेवा की ही जी 25,200ची जी ॲट द मनीची लेवल आहे, ॲट द मनी, OTM, ATM ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन केलेलं आहे. माहिती असेल त्याला ठीक आहे, सिलेबसमध्ये देखील क्लिअरली डिस्कशन केलं आहे. 25,200 1 करोड कॉल रायटिंग आहे. 25,200 1 करोड 33 लाख पुट रायटिंग आहे. कंबाईन प्रीमियम जर बघितले 63 आहे, 36 आहे. म्हणजे याचं जर कंबाईन केलं तुम्ही तर 60 आणि 30 90 आणि 99 100 प्रीमियम आहे. तर 100 प्रीमियम इतका काही मोठा प्रीमियम नाही आहे कंबाईन प्रीमियम. आपण जर स्ट्रॅडलचा प्रीमियम जर बघितला तर हे स्ट्रॅडल आहे. 25,200 जे आहे ना, लोकांना काही काही नावं समजत नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, वारंवार करत जातो, परंतु काय होतं त्यानेच व्हिडिओ मोठा होतो खूप. मग पण ठीक आहे, हरकत नाही, मी सांगत नाही. स्ट्रॅडल कशाला बोलतात, ज्यावेळेस हा कॉल आणि हा पुट हे दोन्ही जर विकले तर जे क्रिएट होतं ते स्ट्रॅडल क्रिएट होतं. ओके, तर 25,200वरती स्ट्रॅडलची किंमत मोजायची असते. तर स्ट्रॅडलची किंमत म्हणजे काय, हे दोघांची बेरीज किती, ती 100 आहे. 100 इतकी हाय प्रीमियम आहेत का, नाही. एक इंट्राडेला एक्सपायरल तर बिलकुल नाही. हां, हाय प्रीमियम जर असते तर मग मोठा मोमेंटम येण्याचे चान्स असत. आता हे प्रीमियम ओपनिंगला जर ड्रॉप झाले तर हे रेंगाळण्याचंच काम करणार आहे, म्हणजे साईडवेज जाण्याचं काम करणार आहे. तर नक्की विचार करा. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रॅडल प्रीमियम हेवी आहेत, त्याच्यामुळे थोडंसं विचार करा. बाकी लेवलच फॉलो करण्याचा विचार करा. लेवलनुसारच आपल्याला चांगला विचार करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे लेवल असेल तर तो मार्ग आहे, लक्षात ठेवा ट्रेडिंगचा. आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला आहे, सोडून जाऊ नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे, नक्की बघा तिकडे काय प्राइस ॲक्शन बनते, काय गोष्टी शिकायचं आहे ना, तर ठरवलं आहे ना शिकायचं आहे तर मग पूर्ण शिका ना. उगा हे थोडं घेतलं, माझ्या कामापुरतं मिळालं, मला हे गेलं नाही. शिकायचं तर पूर्ण शिका, नाही तर मग याच्याकडे विचारच करू नका, कारण की अर्धवट नॉलेज आहे ना खूप खतरनाक असतं. काय म्हणावं काय याला, काय म्हणजे काय मार्केटने लेवल फॉलो केले ते बघा. एकतर आपण ही लेवल काल डिस्कशन केली होती, खाली आलेली बघा, एकदम कुठं सपोर्ट घेतलाय, कुठे प्राइस ॲक्शन क्रिएट केली आहे, किती व्यवस्थितरित्या एकदा रिजेक्शन घेतलं, इकडे लेवल ब्रेक केली, काय तुफान मार्केटने बँक निफ्टीने लेवल मोमेंटम दिला. म्हणजे कधी कधी ना बघतो मी माझ्याच लेवल मी बघतो आणि तेव्हा असं खूप चांगलं प्राऊड फील होतं. ओके, तर ते तुम्हाला पण व्हायला पाहिजे की इतकं एखादी व्यक्ती जीव ओतून सांगण्याचा प्रयत्न करते, घसा फाटसपर्यंत प्रयत्न करते, आणि तशा पद्धतीने बघा किती प्रयत्न केले आणि मार्केट जे पद्धतीने मोमेंटम देतं. म्हणजे आपण आदल्या दिवशी काय खूप 2 तासाचा ॲनालिसिस केला, 2 तासाचं सगळं शिकलो आणि मार्केट एकदम वेगळ्या पद्धतीने चालते. हे जर
5 मधले जर 4 दिवस असंच होत असेल तर त्या शिकण्याला पण काही लॉजिक नाही, त्याच्यावरती टाईम स्पेंड करण्याला पण काही लॉजिक नाही. परंतु आपण रोज शिकतोय आणि मार्केट 60-70% त्या पद्धतीने चालते, तर मग इंटरेस्ट येतो ना. जर आता काल कोण चॅनलवरती नवीन आला असेल, त्या मित्रांनी जर हा कालचा व्हिडिओ बघितला असेल आणि बाबा सरांनी हे असं डिस्कशन केलं होतं, सर म्हणा, भाऊ म्हणा, मित्र म्हणा, काही म्हणा, ओके, तर त्याच्यानंतर चांगला मार्केटने मोमेंटम दिला. आणि ही जी व्यक्ती होती यांनी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं होतं आपल्याला, तर एक ट्रस्ट बिल्डअप होतो. नाहीतर मी सांगितलं काहीतरी मार्केट इकडनं इकडे जाईन, इकडनं इकडे जाईन, मार्केट भलत्याच मार्गावरती, ओके, सांगितलंय अमेरिकेचा रस्ता, मार्केट गेलं लंडनच्या रस्त्याने, तर त्याला काय लॉजिक आहे. हां, पण अमेरिकेच्या रस्त्याला जाताना लंडनला जरी गेला असेल तर अमेरिकेवरून लंडनला गेलं तर मग एक फायदा तरी होतो ना, की आपण जो वेव ठरवला होता त्या वेवनी गेलं. म्हणजे समजा इथं गेलं असतं, इथनं पडलं असतं, म्हणजे गेलं, आपण डिस्कशन केलं अमेरिका आणि गेलं लंडनला, हा पण ते फिरून लंडनला गेलं ना, समजतं तुम्हाला. म्हणजे त्या मार्गाने गेलं, म्हणजे आपल्याला जिथपर्यंत जायचं तिथं सोडलं त्याने. आपण बसलो, आपल्याला जायचं अमेरिकेला, फ्लाईट चालली लंडनला, आपण अमेरिका पण पोचलो, आपण उतरलो, मग ते तिकडे लंडनला जाऊ, नाही तर कुठं पण जाऊ, आपण आपल्या मार्गाने पोचलो ना आपल्या. तर तसंच असतं. तर त्याचा विचार नक्की करा की जो व्यक्ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचा बाबा ॲक्युरेसी किती आहे आणि त्याला त्याच्या बाबतीत त्याला व्हॅल्यू दिली पाहिजे की नाही ते तुम्ही ठरवायचे. सुपर मस्तपैकी मार्केटने मोमेंटम दिला. आता हा ज्या पद्धतीने आज मोमेंटम दिले ना, हा उद्या थोडासा डालाडोल होऊ शकतो. तर सगळे लेवल मी एकदा रिम्यूव्ह करतोय. आणि बघा तेच आहे इकडे, इकडे मोठी रेंज क्रिएट केली याने. ओके, मोठी रेंज क्रिएट केलेली ही रेंज जर तुम्ही बघितली तर ही आत्ताची पासून नाही, खूप खूप आधीपासून ही रेंज क्रिएट केलेली आहे. कन्सोलिडेशन रेजिस्टन्स, कन्सोलिडेशन रेजिस्टन्स, कन्सोलिडेशन रेजिस्टन्स, कन्सोलिडेशन रेजिस्टन्स. आता एक बेनिफिट काय याच्यामध्ये की ह्या लेवलवरती आलाच आहे तो. आता जेव्हा ही लेवल ब्रेक नाही केली, खाली आला होता, इकडे सपोर्ट घेतला, परत गेला, परत ब्रेक नाही, परत खाली आला, परत ब्रेक नाही, परत खाली आला. परंतु जर तुम्ही बघाल तर जेव्हा जेव्हा हे लो लावले होते ना, हे थोडेसे खाली होते, हा लावला तर पूर्ण खाली होता, आता हा लावला तर थोडासा याच लेवलवरती लावलाय बघा इकडे. त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे की हा जर स्ट्रेट ब्रेक करत असेल तर हा रिस्क फॅक्टरमध्ये जाईल. परंतु याने जर इकडेच एखादा छोटासा लो लावला किंवा एक पुलबॅक घेऊन जर ब्रेकआउटच्या टायमिंगला थांबला इथे, तर मग हा मोठा ब्रेकआउट देऊन जाऊ शकतो, जो की 500-1000 पॉईंटचा देखील असू शकतो. बँक निफ्टीचा आपण विचार करतोय, ओके. तर ते एक पुलबॅक येणं गरजेचं आहे. पुलबॅक नसेल तर हा मग ट्रॅप करण्यातच जाणार आहे. एकदम इकडे लेवल मार्क करून ठेवतो, 57,300. आणि डाऊन साईडला जर बघाल तर जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत सेलिंगचा विचार करू नका. आता लेवल जर पुलबॅक घेऊन ब्रेक झाली तर इकडे दोन आपल्याला टॉप बघायला मिळतात. हा एक आहे आणि हा पण आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा एक येतोय रेजिस्टन्स, याला थोडंसं आपण सेफर साईडला घेऊ शकतो का? नक्कीच घेऊ शकतो. बुलिश साईडचे लेवल मार्क केलेले आहेत. काय पाहिजे आपल्याला इकडे? हा आपल्याला नो ट्रेडिंग झोन मिळालेला आहे, हा एक आणि हा एक. 57,100, 57,300 म्हणजे 200 पॉईंटचा. बँक निफ्टीच्या कंपेअरला गेलं तर ओके ओके, चांगला नो ट्रेडिंग झोन आहे छोटासा. आता पॉसिबिलिटी काय समजून घ्या की इकडे जर ह्याने कन्सोलेशन केलं चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर जी ही लेवल ब्रेक होत असेल तर तुम्हाला क्लिअरली इकडे काय बघायला मिळेल, एक फ्लॅगम पोल बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ब्रेक होतोय तर हा जेवढा पोल आहे तेवढा मोमेंटम इकडे देण्याचे चान्सेस आहे. आणि आपण बघितलं तर त्या लेवलवरती रेजिस्टन्स आहे म्हणून त्या लेवल मार्क केलेला आहे. तर 57,400, 57,500 आणि 57,600 या सरळ सरळ 300 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला आहे. पण इकडे पुलबॅक आणि कन्सोलिडेशन इम्पॉर्टंट आहे. बाकी इकडे जर पुलबॅक नाही घेतला, खाली आला, तर पहिल्यांदा जेव्हा ब्रेक करण तेव्हा इग्नोर करायचे. परंतु एकदा घेऊन सपोर्ट घेऊन जर इकडे काहीसा आपल्याला असा कप अँड हँडल, डबल टॉप किंवा एक अशा पद्धतीने छोटासा मोमेंटम, म्हणजे बेसिकली एक टप्पा पाहिजे या लेवलवरती. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तरच सेलिंगचा विचार करायचा आहे. मग काय लेवल बनतात ते टप्पा खाऊन? छोटी लेवल आहे पहिली ही 100 पॉईंटची, सेकंड 100 पॉईंट,
आणि थर्ड ही लेवल. आता तुम्ही म्हणसाल की सर इतक्या 100 पॉईंटच्या लेवल का देताय तुम्ही किंवा का बघतोय आपण त्या? कारण की त्या लेवलवरतीच मार्केटनी रिॲक्ट होतं आणि बँक निफ्टी, सेन्सेक्स याची व्हॅल्यू मोठी आहे बघा 57,000-58,000. त्या राउंड लेवलवरती जास्त रिॲक्ट होतात. आज जरी बघितलं तरी बघायची क्लोजिंग 57,200लाच. राउंड लेवलवरती जास्त रिॲक्ट होतात, त्याच्यामुळे राउंड लेवल इम्पॉर्टंट असतं. तर लेवल नक्की मार्क करून ठेवा. बाकी नो ट्रेडिंग झोन 57,300 आणि 57,100. ओके, सिंपल लेवलचा स्क्रीनशॉट मी टेलिग्रामवर द्यायचा प्रयत्न करत असतो. तरी पण तुम्ही अगोदर नोट करून ठेवा. आता काय म्हणावं काय या सेन्सेक्सला, किती फॉलो करतो आपल्या लेवल, बापरे. आणि मार्केट लेवल फॉलो करत असतं. लेवल आपण फॉलो नाही करत, रूल्स आपण फॉलो नाही करत. बघा किती सुंदर, म्हणजे ही याची रेजिस्टन्स लेवल होती, एक्झॅक्ट त्या लेवलवरती गेला. ओके, आता बघा एकदम सुंदर खाली आला, टप्पा खाल्ला, वरती गेला, परत सगळ्या लेवल एक्झॅक्ट आपण जी लेवल शेवटची लेवल होती बघा ना, त्या लेवलपर्यंत मोमेंटम देऊन गेलाय. म्हणजे जितकं आपण तेच बोललो की आपण जितकं फॉलो करत नाही तितकं मार्केट लेवल फॉलो करतो. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय मी. नवल वाटतं मला कधी कधी मार्केटचं. इकडे क्लिअरली जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला एक या पद्धतीने सी ग्रेड चॅनल म्हणू शकतो आपण याला. कारण की इकडे जर घेतलं तर हा बऱ्यापैकी ओके लेवल फॉलो करतोय. परंतु 2 इम्पॉर्टंट सपोर्ट आपल्याला इग्नोर करणं चालणार नाही. आता सी ग्रेड काय आहे, तर इथे सपोर्ट घेतला, इथे घेतलाय, हा याच्यावरती गेला, त्यामुळे इकडे प्रॉब्लेम झाला. आता इकडे जे हे सपोर्ट घेतले ना, हे वरचे न इकडे येता वरती घेतले, त्यामुळे हा सी ग्रेड आहे. ए पण नाही, बी पण नाही, डायरेक्ट सी ग्रेड चॅनल आहे. त्याच्यामुळे या चॅनलवरती इतका भरोसा ठेवायचा नाही. ओके, थर्ड क्लास म्हणू शकतो आपण त्याला. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की थोडं आपण त्याचं डायरेक्शन समजू शकतो. याच्यामध्ये तर सेलिंगची अपॉर्च्युनिटी आली तर जास्त कम्फर्टेबल राहील. साईडला तेच इतकं उदाहरण दिलं आत्ता रिस्कवरती आणि तुम्ही म्हणता की सर इकडे ॲग्रेसिव्ह का जात आहे मग. ओके, तर इंट्राडे हाय मार्क करायचं आहे, 82,800ची लेवल आहे. डाऊन साईडला हा स्विंग सपोर्ट ब्रेक मार्क करायचा आहे, 82,530च्या आसपासची लेवल आहे. टप्पा खाऊ द्या, येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, लेवल ब्रेक झाली तर खालच्या लेवल आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसतील. काय लेवल आहेत ह्या? 82,400, 82,300, 82,180 या संपूर्ण लेवल ओपन होतात. ते लेवल मार्क करून नक्की ठेवा. बुलिश साईडला जर बघितलं तर चार्ट थोडंसं आपण झूम आउट करूया. 83,000ची एक इम्पॉर्टंट लेवल आहे. त्याच्यानंतर हा गॅप पेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये काय बनतोय का नाही. आपण थोडीशी याला खाली घेऊया, ह्या रेजिस्टन्सवरती याला देखील, आणि एक छोटीशी लेवल इकडे मार्क करूया. ॲज अ ती लेवल म्हणून नाही कन्सिडर करू शकतो, ती सेलिंगची अपॉर्च्युनिटी होती, त्यामुळे सेलिंग आली होती त्या लेवलवरून. त्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे थोड्या. तर काय लेवल बघायला मिळतं ते अगेन एक येऊ द्या, पुलबॅक घेऊ द्या, टप्पा खाऊ द्या, कन्सोलिडेशन करून किंवा पुलबॅक घेऊनच आला तरच इकडे अपॉर्च्युनिटी आहे. 82,800च्या वरती 82,944, 83,000 आणि 83,132 या लेवल पोलीस साईडला ओपन होतात. व्हिडिओ थोडंसं मोठं झालं आहे, आय होप तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने चांगली मोमेंटम दिली आहे. उद्या जर मार्केट थोडं साईडवेज कन्सोलिडेशनमध्ये राहिलं, स्पेशली फर्स्ट हाफ, तर इतके काय आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. ओव्हरऑल संपूर्ण लेवलचं स्क्रीनशॉट मी टेलिग्रामवरती दिलं, त्यामुळे टेलिग्रामवर जॉईन केलं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या व्हिडिओ समजला असेल, व्यवस्थितरित्या तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नाही आवडला डिसलाईक करा, पण कमेंट नक्की करून सांगा की काय नाही आवडलं ते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.